ही घ्या फळं. बरं झालं लवकर जाऊन आणली. हो हो, म्हणून तर ताजी ताजी मिळाली. पण फुलं सुद्धा सकाळी गेल्यामुळे सगळी ताजी फुलं मिळाली. नारळ सुद्धा आणलेले आहे. हो सुट्टे पैसे. अगं सिमरन आटपा देविका आटप ना. अगं पूर्वा तयार होत होती ना म्हणून थांबलेले. ठीक आहे बघते मी. चल हो हो मग. अथर्व आणि अनन्या पण अजून तयार नाही झाले. होत आहेत तयार होतील ते. तू 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 आवर तुझा आधी, तुझी तयारी कर, नाही तर तुझी तयारी राहील. हो मला साडी बदलायची आहे फक्त. आणि ते दोघं आपल्या खोलीत तयार होत आहेत. ते आले की मी जाते ना. बरे एवढे सुट्टे पैसे पुरतील? हो पुरतील. कोण जाई बोलुनी हवे सवे तेच तारे गारवारे वाटती नवे नवे थांबवून श्वास पाहिले वळून मी किती एकटी नसेल मी असेल तूही सोबती हेच हाल सवाल वेड लागे आजकाल मी हसूगाच यार काय झाले मॅजिकल. अथर्व 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 काय होतंय तुला? अथर्व मेलोय. आता फक्त तूच मला जिवंत करू शकतेस. कसं? अनन्या तू केवढी सुंदर दिसतेस माहितीये. तुझ्या नजरेला दिसते ना. बस ऍक्च्युली आता मी डोळे बंद केले ना तरी मला तूच दिसणार आहेस. आणि आता जर का मी डोळे बंद केले तर तू मला अशीच दिसणार आहेस या साडीत. म्हणजे आता तू जिवंत झालायस तर चल आता. अरे चल अथर्व. अरे आधी पूजा होऊन जाऊ दे ना अथर्व. अनन्या आजपर्यंत मला या पूजा वगैरे गोष्टींचा एवढा राग कधीच आला नव्हता. सिरियस असं म्हणू नकोस अथर्व. हे सगळं आपल्यासाठीच चालू आहे ना. पण प्लीज चल उठ आता पटकन. खूप वेळ वाया घालवतोस आणि मला ही वेणी मारून देत. उठ. मी हो उठ. ओके. तूच सूर हो जरा मी तुझाच अंतरा तू मलाच गुणगुणावे सारखे तुझेच भास तूच तू गास पास या मिठीत दरवळावे. तूच सूर हो जरा मी तुझाच अंतरा तू असंच ना? मलाच गुणगुणावे. हो अथर्व. सारखे तुझेच भास तूच तू गास पास या मिठीत दरवळावे. सापडावे जे हवे सुख होई अंतरल ये हसू गाच यार. काय झालं मॅजिकल 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 झालं मॅजिकल 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 झालं मॅजिकल मॅजिकल. चला मिस्टर गुप्ता खूप वेळ घालवला तुम्ही. चल पटकन. मॅजिकल झालं मॅजिकल. चल अथर्व. हेच म्हटलं यांचा रोमॅन्स संपतोय की नाही. त्याशिवाय माझा ड्रामा कसा सुरू होणार.
अहो हा. अथर्व आणि अनन्या अजून तयार झाले नाहीये. अगं येतील ग. तुम्ही सांगा जाऊन जा. आणि ते स्टूल तिथे ठेवू नका बघू. इथे ठेवलं तर काय प्रॉब्लेम? नको. हो. अरुणा, अगं बघतेस का? हा, अरे कसली नक्षत्रासारखी दिसते आपली सुनबाई. हा दोघांची जोडी म्हणजे अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटतोय. ए अनन्या, सुरेख सुरेख दिसतेस, खूप सुरेख दिसतेस. आई शपथ वहिनी केवढी ब्युटिफुल दिसतेस. बघ ह्याला म्हणतात पेशवाई थाट. आ, दादू तू ना वहिनी समोर जरा ओके ओके दिसतोय हा. अरे मी ओके ओके म्हणजे वहिनी आल्यानंतर पार्टी चेंज. सवाल मी काय म्हणते आपण तुमच्या चौघांचा मस्त फोटो काढूया का. नाही अगं मला आवरायचं. काकू प्लीज काढूया. अगं मला नाही नाही आवरायचं. काढूया अगं अगं नंतर पूर्वा मला नंतर तू बिझी होशील. कर. नीट उभे राहा ना. नीट नीट म्हणजे जवळ जवळ. हा. बघ हा स्माइल. काय स्माइल आहे अरुणा. डन. आयशा बघू बघू बघू. ती पिशवी आणि मी तयार होऊन येते. हो प्लीज अरु नीट तयार होऊन ये. मी सारख्या गबाळ्या अवतारात नको प्लीज. नाही तुझ्या श्रीमंत सुनेला तू शोभली पाहिजेस ना. तुझ्या सुनेलाच बघ ना कशी नख शिखांत नटलीये आणि सासूचा गळा आणि हात रिकामा. बरं नाही दिसत ना. हे बघ देविका, ए अरुणा अरुणा. गुरुजी येतच असतील, केव्हाही येतील ते. तू आता बोलण्यात वेळ वाया घालू नकोस. तसं पटकन त्या तेव्हा कुठे गेला दागिन्यांचा.
काय ग, काय झालं? नाही हलवत. तो मी कपाटातच ठेवला होता दागिन्यांचा डब्बा. मी आलोच. मीही आलेच. लवकर या. एकदा पूजेला बसली की मात्र उठता येणार नाही. हा, हो. लवकर या, लवकर या. चल रे, तुला सोडतो जाताना. ये. झाली का तयारी गुरुजी? नमस्कार. हा, जरा ऑफिसला जाऊन येतो. हा, आज पण ऑफिस? हो, जसं हे घरातलं लग्न अचानक ठरलं तसं ही पूजाही अचानक ठरली. ऑफिसला सुट्टी नाही ना अचानक टाकता येत. काय रे? हो ना. नाही, सध्या माझ्याही ऑफिसमध्ये जरा वर्कलोड आहे, त्यामुळे सुट्टीचं नावही घेऊ शकत नाही. बरं बरं, ठीक आहे, ठीक आहे. लवकर यायचा प्रयत्न करा. हो, मी येतोय दुपारपर्यंत. हा, मग तो मी पण ट्राय करतो. चल, येतो गुरुजी. गुरुजी येतो. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? अरे दादू, काकूचा दागिन्यांचा डबाच सापडत नाहीये. काय? आई, तू बँकेत वगैरे ठेवले होतेस का? नाही, कपाटातच ठेवते मी दागिने, पण आता इथे नाहीयेत तर असतील बँकेत कदाचित. काय माहित. चला, नवीन जोडप्याला लवकर बोलवा. पूजेचा मुहूर्त निघून जाईल. दादू, बहिणी, चला ना, गुरुजी बोलवतायत. जा, तुम्ही बसा पूजेला. आई, पण तुझे दागिने असतील इथेच कुठेतरी असतील. आपल्या घरी कोण येणार आहे दागिने न्यायला? आणि तसं या खोलीत कोणीच येत नाही. काल रात्री मीच झोपले होते इथे. तुम्ही जा, बसा पूजेला. पूजा झाली की बघू म्हणते. जा. ठीक आहे. या, टोपी उपरणं घ्या. बसा पूजेला. चला, लवकर या. पूजेला सुरुवात करायची आहे. हो, 2च मिनिटं आली. मज्जा येणार आहे आता. सोनीच्या गळ्यात एवढे सुंदर दागिने आणि अरू तिची सासू अशी चोकी बुकी राहणार. पण काकीजी, सोसायटीतल्या बायका पूजेला येतील आणि मम्मीजींच्या अंगावर एक पण दागिना नाही. त्यांना वेळ वाटेल ना. वाटू दे. अरुणाला फार असतं आपण कशा साध्या राहतो ते. आता फिर म्हणावं मोकळ्या गळ्याने. आई, हे घ्या. अगं नाही नाही, नको. नव्या नवरीचे दागिने तिच्या अंगावरच असायला हवे. आणि तुझ्या आजीने दिलेला दागिना आहे, त्यामुळे तो तुझ्याजवळच असू दे. हो, असं काही नाही आई. मी घातलं काय आणि तुम्ही घातलं काय, एकूण एकच.
आणि शेवटी हे आपल्याकडेच राहणार आहे. तुम्ही घाला, इनफॅक्ट तुमच्यावर जास्त शोभून दिसेल. अगं नाही नाही, आई मला पूजेलाही बसायचंय प्लीज. चला उशीर होतोय, लवकर पूजेला या. हो आले. गुरुजी सुरू करू. ए पूर्वा, इकडे. काय 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 चाललंय? काय झालं? ऍक्च्युली काकूचे दागिने सापडत नाहीये. काय? दादू म्हणत होता की बँकेत ठेवले असतील. बघ पण एक काम कर, बस इकडे, मी जरा जाऊन येतो. अगं बँकेत जाऊन येतो, बघून येतो जरा. तिकडे बस, गुरुजीने काय हवं नको ते बघ. हा अरे ये डॅडीजी कहाँ चले गए? अरे बा, दागिने सापडत नाहीयेत म्हणून पोलीस मध्ये कंप्लेंट करायला तर नाही गेले? आलेच मी. मम्मा मम्मा तू ठीक आहेस ना? उठ उठ, हळू. अगं तू काय करतेस इथे? आणि हा तर काकूच्या दागिन्यांचा डबा आहे, तुझ्याकडे कसा आला? अगं जास्त शहाणपणा करू नकोस. मला वाटलं पूजा चालू आहे बाहेर, तुम्ही सगळे त्याच्यात बिझी आहात, तर मी येऊन डबा शोधते. शोधला आणि बघ नेमका मलाच सापडला. मम्मा तू खरं बोलतेस ना? मी कशाला खोटं बोलू? हे बघ, हे सगळं ना बाहेर जाऊन सांगू नकोस, आता पोलीस येतील आणि मला पकडतील. चल बाहेर जाऊया, पूजा चालू आहे ना. आणि हा डबा या समोरच्या कपाटाच्या खालच्या कप्प्यात ठेव. चल लवकर. ठीक आहे. आई नमस्कार करतो. कल्याण. आई निघालेत. शिवा, कल्याण. पूजा तुमच्या मनासारखी पार पडली ना? हो. नवरा नवरीला बरं वाटलं असेल मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन. हो हो,
हा म्हणजे घरात पूजा असली की छानच वाटतं. चला निघतो मी. तुम्ही जेवून गेला असतात तर बरं झालं असतं. अहो अजून 2 ठिकाणी जायचंय. अशोकरावांना सांगा मी निघालो. हो ते जरा बँकेत गेलेत. हो ना ग पूर्वा? हो. हरकत नाही. आई मी यांना सोडून येतो. बाबांनाही फोन कर जा. हो या ना. पूर्वा व्यवस्थित भरा. भरपूर आहे. हो का? येऊ का आत?